श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. पहिलं आपण गव्हाची कुरडई बनवलेली आहे. आता आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची कुरडई. तर एका बाउलमध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. मीठ पण त्यामध्येच टाकलेलं आहे. आणि ज्या बाउलने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच बाउलने आपण पाणी घेणार आहोत. इथे मी सुरुवातीला 1 बाउल पाणी टाकलं होतं. आता परत मी अर्धा बाउल पाणी टाकलेलं आहे. आणखीन थोडंसं पाणी बसेल असं मला वाटत आहे. टोटल मी इथे 2 बाउल पाणी टाकलेलं आहे. कारण जेव्हा आपण हे पीठ असं पातेल्यामध्ये हटणार आहोत तेव्हा गुठळ्या होणार नाहीत, म्हणून आपण पहिलंच असं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला अगदी सुटसुटीत पीठ असं पातळ करून घ्यायचं आहे. आणि इथे मी त्याच बाउलने अर्धा बाउल पाणी ठेवलेले आहे. पाण्याला उकळी आली की आपण जे आपण बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. गॅस स्लो करून आणि ते लाटण्याच्या सहाय्याने हटणार आहोत अशा प्रकारे. आणि एकदम फास्ट असं हलवत राहायचं, जेणेकरून आपल्या चिकामध्ये गुठळे असं होणार नाही. बघू शकता तुम्ही गॅस स्लो ठेवायचा आणि असं सतत हलवायचं. आणि नंतर आता मी चमचा घेणार आहे आणि चमच्याने असं हटवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या चिकामध्ये एकही गुठळी होणार नाही. बघू शकता तुम्ही ही खूप महत्त्वाची टीप आहे. हे बघा आता पीठ आपलं असं घट्टसर झालेलं आहे 5 मिनिटाने. आता सेम आपल्याला हे 5-5 मिनिटाने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. साईडचं काढून मध्ये हे करायचं, नाहीतर साईडचं पीठ असं कच्चं राहू शकतं. असं पीठ बघू शकता तुम्ही हाताला चिकटत आहे, म्हणजेच पीठ शिजलेलं नाहीये. तर आपल्याला हे चीक शिजण्यासाठी जवळजवळ 30 मिनिटं तरी लागतील. आता मी झाकून ठेवलेलं आहे. 30-35 मिनिटांमध्ये आपल्याला हे 5-5 मिनिटाला अशीच प्रोसेस करायची आहे. चमच्याने व्यवस्थित तळापर्यंत चमचा घालून असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे चीक अशा प्रकारे. आणि साईडचं काढून हाताने असं व्यवस्थित सेट करून परत झाकून ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चीक आपलं एकदम घट्टसर झालेलं आहे. एकदम मंद आचेवर आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. मीडियम जरी गॅस असेल तरी आपलं चीक हे तळाला चिकटू शकतं आणि आपली कुरडई अशी ही लालसर होते. जे तळाला चिकटलेलं असेल त्याचा थोडा जरी अंश याच्यामध्ये मिक्स झाला तर ते कुरडई पूर्णपणे लालसर दाखवते. त्यामुळे सतत 5 मिनिटाला आपल्याला अशी प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि थोडंसं हाताला असं पाणी लावायचं आणि चमच्याचं आणि पातेल्याचं चीक असं काढून घ्यायचं. आपलं चीक पूर्णपणे शिजलेलं नाहीये, थोडंसं बाकी आहे. त्यामुळे मी आणखीन 5 मिनिटं असं मंद आचेवर याला झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि जवळ-जवळ चीक शिजवायला ठेवून आपल्याला 30 मिनिटं झालेली आहेत. आता बघूयात आपण आपलं चीक शिजलेलं आहे की नाही. हे बघा चीक ऑटोमॅटिक असं पडत आहे, चिकटत नाहीये चमच्याला. याचा अर्थ चीक शिजलेला आहे. आणि असा आपण हाताने असं गोळा करून बघणार आहोत. बघू शकता तुम्ही तर असा गोळी बनत आहे, म्हणजेच आपलं चीक चांगलं शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि कुरडई घालायला घेऊयात.
इथे मी 4 प्रकारच्या प्लेट आहेत माझ्याकडे, तर मी मीडियम साईजची घेतलेली आहे. मी गव्हाची कुरडई केली तेव्हा सगळ्यात मोठी प्लेट वापरली होती. आता आपण यामध्ये चीक टाकून कुरडई बनवून घेणार आहोत. थोडंसं मी तेल लावून घेते, जेणेकरून शेवग्याला म्हणजेच आपल्या कुरडईच्या मशीनला चीक जास्त चिकटणार नाही. आता आपण गरम असताना चीक मशीनमध्ये टाकायचं आहे या आणि कुरडई पाडून घ्यायची आहे. थंड झालं तर कुरडई व्यवस्थित पडत नाही. तर आपण आता या मशीनमध्ये चीक टाकलेला आहे. आता आपण कुरडई पाडून घेऊया. चीक गरम असल्यामुळे शेवगा पण असा गरम आहे, हाताला चटके बसत आहेत, त्यामुळे मी असा कपडा धरलेला आहे. अशा प्रकारे आपण कुरडई पाडून घेऊयात. बघू शकता तुम्ही. आपल्याला हवी तेवढी मोठी, लहान मोठी आपण करू शकतो कुरडई. 2 वेड्याची किंवा 1 वेड्याची, 2.5 वेड्याची असं आपण करू शकतो. मी कसं थोड्याशा लहानच करते, कारण सुकायला बऱ्या पडतात फॅनच्या हवेला. बघू शकता तुम्ही, आपल्या सगळ्या कुरडई बनवून तयार झालेल्या आहेत. आता ह्या 2 दिवस आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत फॅनच्या हवेला. मला ऑप्शन नाही, त्यामुळे मी फॅनच्या हवेला सुकवते आणि नंतर ताटामध्ये ठेवून गॅलरीमध्ये सुकवते. तुमच्याकडे जर ऊन असेल तर कडकडीत उन्हात सुकवल्या तरी खूपच चांगलं राहील. बघू शकता 7-8 तासांनी मी ही पलटून घेणार आहे आणि नंतर 2 दिवस सुकवून घेणार आहे. हे बघा, एका साईडने ओली आहे आणि एका साईडने अशी थोडीशी सुकली गेलेली आहे. एका साईडने थोडीशी सुकली गेलेली आहे. आता मी सगळ्या कुरडई अशा पलटून घेते. आणि आपण ह्या दुसऱ्या साईडने पण सुकवून घेणार आहोत. आपल्या सगळ्या कुरडई अशा पलटून झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आपल्या कुरडया कशा सुकलेल्या आहेत. नंतर मी गॅलरीमध्ये उन्हामध्ये ठेवल्या होत्या, तर आपल्या अशा छान प्रकारे कुरडई सुकल्या गेलेल्या आहेत. आता मी तुम्हाला ह्या तळून पण दाखवते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण कुरडई तळून घेऊयात. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान फुलली गेलेली आहे आपली कुरडई. तर मस्त अशाच प्रकारे मी आता बाकीच्या कुरडई पण तळून घेते. आपण या कुरडईसाठी फक्त तांदळाचं पीठ आणि मीठ टाकलेलं आहे, बाकी काहीही टाकलेलं नाहीये. तरी इतकी मस्त आपली कुरडई तयार झालेली आहे. ज्यांना गव्हाची कुरडई करण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा तेवढा वेळ नसतो किंवा अवघड वाटतं, त्यांनी या तांदळाच्या पिठाच्या कुरडया नक्की करून बघाव्या. खूप इझी आणि कमी वेळात होतात आणि दिसायला पण गव्हाच्या कुरडईसारखी दिसते. फक्त गव्हाची जास्त पांढरी शुभ्र दिसते, ही थोडीशी कमी पांढरी दिसते, बाकी काही फरक नाही. तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप चांगल्या होतील. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तळलेली कुरडई मी तुम्हाला अशी तोडून दाखवते. तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झालेली आहे आपली कुरडई.
चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.